22 सप्टेंबरला घटस्थापना झाली। प्रत्येक गावातील प्रत्येक महिला आपल्या कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण जात आहे। तर आज नांदगाव या ठिकाणी आलेले आहे। तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला असंख्य महिला आहेत। ह्या महिला कुठे चाललेल्या आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। तसंच आता माहिती पडलं का जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटण यांनी खरोखरच अभिनव उपक्रम राबवलेला आहे। प्रत्येक महिला ही आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जात असते, पण एकजूट असेल किंवा काही असेल तो एक आनंद वेगळाच असतो। सर, प्रथम तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रसाद गोपीनाथ भोईर। तुमच्या डोक्यामध्ये काय अशी कल्पना आलेली आहे? आज असंख्य महिला आहेत, नक्की चालले तरी तुम्ही कुठे? आम्ही नवदर्शन घेण्यासाठी चाललोय। आमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली कारण आम्ही जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे मी सचिव आणि मी एक समाजात गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय। गावचे मी माजी सरपंच म्हणून होतो, काम केलं। त्याच्यामुळे समाजाची मला ओढ आहे आणि महिलांचा मला आवड आहे काम करायचं, कारण महिला ह्या चूल आणि मूल या पद्धतीने, पण आता महिला पुढे सक्षमीकरण होत आहे, महिला पुढे जात आहेत। तर महिलांना कुठेतरी एक उपक्रम घ्यावा अशी आमची कधीपासून माझी इच्छा होती। कारण दरवर्षीप्रमाणे मी आमच्या मर्यादित आमच्या कुटुंबातले आमच्या आजूबाजूच्या आमच्या ज्या महिला नेहमी आम्हाला सहकार्य करतात त्यांना घेऊन मी जात असतो। परंतु यावर्षी असं आम्ही आमची जाणता राजा सामाजिक सेवा संस्था याच्या माध्यमातून आम्ही अनेक असं उपक्रम घेतले, गेल्या अनेक महिन्यापासून उपक्रम घेतो आहे। तर असं आम्ही ठरवलं, आमच्या हे सहकारी मित्रमंडळ आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, सगळ्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली का आपण यावर्षी काय करू, आपल्या नवदर्शनासाठी आपल्या महिला घेऊन जाऊया। तर मग प्रश्न असा पडला का नेमक्या महिला कोण न्यायच्या आणि कोणाच्या तुमच्या नातेवाईक आपल्या हे, कारण आमचं दुकटण गाव खूप मोठं आहे आणि दुकटण गावामध्ये साधारणपणे 1050 अशा महिला आहेत। त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं का आम्ही ओपन सर्वांना सांगितलं का तुम्ही सर्वांनी यावं असं, कारण कोणाचे सगळ्यांना आपल्या माता बहिणी आहेत, सगळ्यांची इच्छा असते आणि ही घटस्थापना आहे। घटस्थापनामध्ये नवदुर्गाचं दर्शन घेण्याची सगळ्या महिलांची इच्छा असते, परंतु सगळ्यांची आर्थिक परिस्थिती नसते आणि इच्छा असून पण कोणाला वेळ भेटतो नाही भेटत। दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची का आता ह्या सगळ्या महिला असल्याने काय होतं का आपण एकत्र येतो आणि त्याचा एक त्यांची चर्चा होते, गेल्या आज दिवसभरात त्या एकत्र आहेत, त्याचा एक आनंद वेगळा या स्वरूपात आम्ही असं ठरवलं सर्वांनी। सकाळपासून कधीपासून सुरुवात केली? आज सकाळी आम्ही 6:30ला महिलांना वेळ दिला होता आणि बस पण बरोबर 6:30ला आल्या होत्या। किती बस आहेत? आज साधारणपणे आमच्या ह्या 7 बस आहेत। आणि महिला किती आहेत? महिला आमच्या ह्या 300च्या आसपास आहेत, म्हणजे 310 पर्यंत महिला आहेत आमच्या। आणि पहिलं देवस्थान कुठून? आमचं पहिलं देवस्थान आमच्या गावदेवीच्या चामुंडाचं लांबूनच आम्ही दर्शन घेतलं, परंतु आम्ही नंतर आम्ही शिरगावला गेलो, तिथे खामजाई मंदिर तिथे दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही सुरुवात केली। तिथला पुढचा रूट आहे महाकालचं दर्शन घेतलं, महाकाईचं, आणि पुढे केलवा शीतला देवीचं। आता आम्ही इकडून सपाल्यावरून आलो, कुर्लाई देवीचं दर्शन घेतलं, इथे तांदुळवाडीला वज्रश्री मातेचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही महागणपतीचं दर्शन घेतलं आणि इथून आम्ही महालक्ष्मी, आशापुरी आणि हे सप्तशृंगी तिकडे दर्शन घेणार आहेत। आज हा दिवसभराचा कार्यक्रम आहे, ह्याच्यानंतर पुढे आता बघायला गेलं तर महिलांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, हा आनंद पुढे पण टिकावा म्हणून पुढेही तुम्ही काही कार्यक्रम करतील का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला। खऱ्या अर्थाने आम्हाला महिलांकडे लक्ष देऊन आम्ही करतोच आणि करायचंच होतं। गेल्या 6 महिन्याच्या आधी मी आमच्या अंगणवाडीच्या कार्यकर्ते आहेत आणि मदतनीस आणि त्या आमच्या अंगणवाड्या 7 आहेत, त्यांच्याकडून मी माहिती घेतली का साधारणपणे आपल्या गावामध्ये महिला किती आहेत, कारण महिलांसाठी काहीतरी करावा आणि महिलांसाठी हे देवदर्शन आपण घडवून आज आणलं आहे नवदुर्गाच्या स्वरूपात। तर पुढे नक्कीच आम्ही करणार आणि आम्हाला करायचं हा माणूस पण आहे आणि आम्हाला आवडतं, कारण का आम्ही करत असताना आम्हाला अखंड असा यांचा प्रतिसाद आहे महिलांचा, त्याच्यामुळे हे यांचे चेहरे बघत असतील आणि आम्हाला एक आनंद भेटतो, त्यांची ऊर्जा भेटते, कारण त्यांचा प्रतिसाद आहे। कारण आम्ही हे करत असताना आम्हाला एकच कुठलाही काम करत असताना एक आनंद हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे। बघायला गेलं तर मग आजचा स्वखर्च म्हटले कशाने खर्च कसा केलेला आहे? आमचा खर्च हा आमचा जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून केला आहे, आम्ही त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण खर्च उचललेला आहे। काय बोलणार, स्त्री सांगितली जाते ही चूळ आणि मूळच सांभाळत असते, पण आज तुम्ही आज चूळ आणि मूळ बाजूला ठेवून आज बाहेर निघालेले आहेत आणि तुम्ही दर्शन घेतलं, त्याबद्दल काय बोलणार? आम्ही दर्शन घेतलं त्याबद्दल असं सगळ्या महिलांचा असा म्हणजे इतका आनंद उत्सव का त्यांना तहान भूक त्या विसरलेले आहेत पूर्ण, इतकं म्हणजे त्यांना असं का आता आपल्याला डबा खायचा आहे तो डबा सुद्धा तसाच राहिलेला आहे, म्हणजे इतका आनंद त्यांना झालेला आहे। म्हणजे अगदी का देवदर्शन आम्हाला इतकं नवदुर्गांचं दर्शन मिळणार आहे। काही महिलांची कशी आर्थिक परिस्थिती नसते आणि नसताना देखील आता त्यांनी आपल्या माजी सरपंच प्रसाद भोईर यांनी म्हणजे एवढं उत्स्फूर्तेने सगळ्या महिलांना गोळा केलं आणि त्यांचं हे केलं, तर त्यांना खरोखरच धन्यवाद। असं काय बोलणार आहे तुम्ही? सकाळपासून आज म्हणजे दर्शनासाठी निघालेले आहेत, त्याबद्दल काय वाटतं? ओके, नमस्कार, माझं नाव प्रेमा गोवारी आहे आणि बघा हा जो कार्यक्रम आहे, उपक्रम आहे,
मी तर म्हणेन की कोणीही असा उपक्रम ह्याच्या अगोदर केला नव्हता. हा ऐतिहासिक आमच्यासाठी उपक्रम आहे. आम्ही सकाळपासून ह्या महिला निघालेलो आहोत आणि एवढ्या खुश आहेत की खूप एन्जॉय करत आहोत. ह्याच्या अगोदर आमच्या सगळ्या महिला गावात चूल आणि मूल करतात, काही जॉब करतात, पण ज्या घरी असतात त्यांना एवढा आनंद कधी मिळाला नव्हता. ह्या ज्या जाणता राजा सामाजिक संस्थाचे अध्यक्ष राघव देशमुख आहेत आणि आमचे माजी सरपंच प्रसाद भोईर दादा आहेत आणि ह्यांनी हा खूपच छान हा डुकटनगावमध्ये उपक्रम आणलेला आहे आणि आमचा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आणि आम्ही सगळ्या अगदी घराघरातून महिला निघालेल्या आहेत. काय बोलणार आहे? आत्ताच सांगितलं हा ऐतिहासिक दिवस आहे, खरोखरच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. काय बोलणार त्याबद्दल? खूप आनंद आहे सर्वांच्या चेहऱ्यावर आणि सगळ्या महिला आहेत ना ह्या घरीच असतात, काही जॉब करतात, पण बाकीच्या अशा पटकन बाहेर निघत नाही. आता त्यांना एवढा आनंद आहे की पूर्ण घरचं विसरून आणि आज सगळ्यामध्ये सहभाग झाल्यात आणि खूप आनंद घेत आहेत. खूप छान आहे. प्रसाद दादाने आम्हाला हे आणलेलं आहे, तो खूप आम्हाला म्हणजे समाधान वाटतो आणि आनंद पण वाटतो ह्याच्यामध्ये. सकाळपासून तुम्ही निघालेले आहेत दर्शन घेण्यासाठी आणि सर्वजण खरंच महिला बघायला गेलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय आणि प्रथमच तुम्ही निघालेले आहेत. मग काय बोलणार त्याबद्दल, आजच्या दिवसाबद्दल? भाऊंचा तर सपोर्ट नेहमीच असतो आणि हे तर पहिल्यांदाच बघते असं काही सर्व महिलांना नवदुर्गेला दर्शन घेण्यासाठी सपोर्ट केलं आहे त्यांनी. बघायला गेलं तर तुम्ही नवदुर्गाच आहेत. एक स्त्री म्हणजे ती तेच असते आणि साक्षात तुम्ही आता दर्शन घ्यायला चाललेले आहेत. हो हो. आनंद तर खूपच झालेला आहे, खूप एन्जॉय करतो. काय बोलणार? थकवा दूर केलेला आहे. माता आहे, दुर्गा माता ही थकवा दूर केलेला आहे. आजचा दिवस काय आहे तुमचं? आमचा आजचा दिवस देवीचा आहे, दुर्गा माताचा आहे. आमचा नवदुर्गाचा उपवास असतो. त्याच्यामुळे आम्ही फिरायला निघलो. असं? हा, तो आमचा पोरगा आहे. हा, त्याने आणलं मला फिरायला. तुमच्यासोबत काय? 9 दिवस पण आम्ही उपवासच करतो, असं म्हणजे आवड आहे आम्हाला. 9 दिवस आम्ही विसण पण काय नाही करत. ओके, तुमचा उपवास असतो. हौस येते 9 दिवस करायला. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.